त्या बिल्डरांनीच हा सगळा व्यवहार पाठीमागे घेतल्याची माहिती मिळते। आज HND जैन बोर्डिंगमध्ये दिवसभरामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला देशातले एकूण 86 वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी हजर होते आणि एकमतानं आमचं असं ठरलेलं होतं की ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे त्याच्या संबंधित असणाऱ्याशी संपर्क साधून त्यांना विनंती करावी की आमच्या भावना दुखावलेल्या आहेत। HND बोर्डिंगची ही जी काय 3.5 एकराची मालमत्ता आहे त्यातली 1 इंच सुद्धा जमीन द्यायच्या मनस्थितीमध्ये आम्ही नाही आहोत। ही सगळीच्या सगळी मालमत्ता जशीच्या तशी HND बोर्डिंगच्या मालकीची राहिली पाहिजे। तेव्हा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील, गोखले बिल्डर्स असतील किंवा HNDचे ट्रस्टी असतील यांना भेटून एकदाच विनंती करावी की तुम्ही हे व्यवहार रद्द करा आणि आहे तशी बोर्डिंग पुन्हा चालू करा, असं महाराजांच्या आदेशावरनं एकमतानं ठरलं आणि मला सगळ्याशी संपर्क साधायला सांगितलं। दरम्यानच्या काळामध्ये रात्री 10:30च्या दरम्यान मला मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज जो काय बैठकीमध्ये ठरलेला आहे त्याचा आदर करून गोखले बिल्डर्स यांनी HND ट्रस्टीना एक पत्र लिहिलेलं आहे, पत्र मेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत आहोत आणि जे 230 कोटी रुपये त्यापोटी दिलेले आहेत ते आम्हाला परत द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे। त्या पत्राची प्रतही मला मिळाली।